बिलकुल. बघा, आम्ही जे काही बोललो आहे ते विचारपूर्वक बोललो आहे. आम्ही फक्त लोकांची मतं मिळवण्यासाठी अशा काही गोष्टी केलेल्या नाहीत. 1500 रुपये सर्वसामान्य भगिनीला देताना देखील आमची किती मजाक उडवली लोकांनी, टिंगल केली. हे काय भीक आहे का? हे काय विकत घेत आहे का? हे काय मिळणार आहे का? कोर्टामध्ये गेले स्टे घ्यायला, कोर्टाने त्यांना चपराक लगावली आणि आम्ही पैसे, त्यांना वाटलं हे चुनावी जुमला आहे, पण आम्ही खात्यात पैसे जमा केले. तेव्हा त्यांचे डोळे पांढरे झाले. म्हणाले लवकर लवकर काढून घ्या, लवकर लवकर काढून घ्या, नाही तर सरकार काढून घेईल. अरे, हे सरकार देणार आहे, हे सरकार घेणार नाही. हे देना बँक आहे, लेना बँक नाही. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, जे आम्ही वचननामा, आम्ही वचननामा म्हणतो, शेतकऱ्यांचा विषय जे आहे, आणि आम्ही लाडक्या बहिणींना सांगितलं जशी आमची आर्थिक ताकद वाढेल तशी तुमची आर्थिक ताकद वाढेल, राज्याची आर्थिक ताकद वाढेल. आणि ह्या ज्या सगळ्या योजना ज्या आहेत या पुढच्या आपल्या जा वचननामा 5 वर्षात असतो. आणि तुम्हाला सांगतो, आपलं राज्य हे प्रगत राज्य आहे. आपल्याकडे एवढे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट चालू आहेत. त्यामुळे हे सगळं काय टॅक्सेशन, GST, अमुक तमुक, हे सगळं जे आहे याच्या माध्यमातून आपल्याला पैसे येत राहतील. केंद्र सरकार, मोदी साहेब आपल्या पाठीशी आहेत. आणि हे डबल इंजिनचं सरकार आहे. आपल्या राज्यामध्ये देखील प्रत्येक बजेटमध्ये, मग रस्त्याला असे, रेल्वेला असो, इतरही प्रकल्पांना असू द्या, केंद्र सरकार पैसे म्हणजे निधी तरतूद करते. त्यामुळे केंद्र तर करेलच, मोदीजी करतीलच. एक तुम्हाला एकच उदाहरण सांगतो, सहकार विभागाचं. जेव्हा आपले साखर कारखाने, ऊस पिकवणारा शेतकरी अडचणीत होता, जेव्हा इन्कम टॅक्स 10,000 कोटी भरायचं होतं, त्यावेळेस सहकार मंत्री अमित शाह साहेबांनी 10,000 कोटी माफ केलं. मोठं काम केलं ते. एक प्रकारे या सरकारला हातभार लावला. त्यामुळे आम्ही जे बोललोय ते करणार. बिलकुल प्रिंटिंग मिस्टेक नाही. आम्ही म्हणणार नाही प्रिंटिंग मिस्टेक, नाही तर काही लोक म्हणतात प्रिंटिंग मिस्टेक झाली. निवडणुकीत काही लोकांनी, आता मी काय कोणावर टीका करत नाही, निवडणुकीत वीज बिल माफ करणार म्हणून सांगितलं, जिंकून आल्यावर विजेची बिलं पाठवली. तसं आम्ही नाही करणार. ते फरक आपल्याला भेटायचं आहे ना. एकदा का फसून पळायचं का परदेशात? इथंच राहायचं आहे आपल्याला. आता ही एक शिंदेसाहेब एक सकारात्मक गोष्ट आणि थोडीशी नकारात्मक आहे. सकारात्मक ही आहे की तुमच्या काळाच्या आधी, म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री व्हायच्या आधी मुख्यमंत्री सहाय्यता मदत कक्ष जो तो होता, पण तुमच्या काळात तो अत्यंत प्रभावीपणे राबवला गेला. आणि आता पुन्हा त्यात थोडीशी स्पर्धा आहे असं दिसते. आणि नकारात्मक गोष्ट अशी, म्हणजे तुम्ही ते फार चांगल्या पद्धतीने राबवला. नकारात्मक गोष्ट अशी की ते खूप सेंट्रलाइज झालेलं आहे. खरं तर आपली आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करणं शक्य होतं आपल्याला. नाही, काय सेंट्रलाइज झालं? सगळं फंड जो आहे तो तुमच्याकडे आहे, लोक मदतीसाठी तुमच्याकडे येतात, मुख्यमंत्री कार्यालयाकडून उत्तम पद्धतीने त्यांना दिलं जातं, पण आरोग्य व्यवस्थेबद्दल वेगवेगळे प्रश्न निर्माण होत राहतात. नाही, बघा, मी तुम्हाला सांगतो, मी मुख्यमंत्री व्हायच्या अगोदरचं जे सरकार होतं त्यांनी 2.5 वर्षामध्ये 3 कोटी रुपये दिले होते मुख्यमंत्री सहायता निधीमधून. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर 2.5 वर्षात जवळपास 400 कोटीपेक्षा जास्त रुपये दिले आणि हजारो लोकांचा जीव वाचला. मी तर धडाधड सह्या करायचो. कुठं आला माणूस की लगेच पटकन माझी सही व्हायची. मुख्यमंत्री सहायता निधी आहे, मला माहिती आहे, गरजेचं आहे. ताबडतोब सही करायचं, पेन निघायचं, सही व्हायची. तर अगोदरचे लोक पेन ठेवत नव्हते. ते मला काय, आता आम्ही तर पेन 2-2 ठेवतो. आणि म्हणून याला आम्ही प्राधान्य दिलं. तुम्हाला मी सांगतो किती लोकांना मदत केली आठवतही नाही. एकदा कोल्हापूरमध्ये एक मुलगी होती मुस्लिम, ती आली स्टेजवर, तिच्याकडे हा एक छोटा बच्चू होता. बोले, मला वाटलं क्या काम है आपका? बोले ये दुआ है. बोले क्या दुआ है? बोले इसका नाम दुआ रखा है. बोले अच्छा, अच्छी बात है, अच्छा नाम है. बोले नहीं, इसकी जान आपने बचाई, आपने चेक दिया और इसके वजह से इसका ऑपरेशन हो गया.